नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम बघूया. चॅप्टर नंबर 4 चे टॉर्मचे पॉवर ट्रान्समिशनचे. बघा मित्रांनो, अ पुले इज ड्रिवन बाय अ फ्लॅट बेल्ट रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 600 मीटर पर मिनिट. एकदम सिंपल प्रॉब्लेम मित्रांनो. 600 मीटर पर मिनिट. द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द बेल्ट अँड पुले इज 0.3 आणि अँगल ऑफ लॅप इज 160 डिग्री. रेडियन मध्ये करायचं मित्रांनो याला. 160 इंटू पाय बाय 180. सांगा किती येतं? 2.792 रेडियन. हा, नंतर इफ द मॅक्सिमम टेन्शन इन बेल्ट म्हणजे T1 दिलेलं आहे मित्रांनो 700 न्यूटन. जर सेंट्रिफ्युगल टेन्शन दिलं नाही तर मॅक्सिमम टेन्शन म्हणजे T इज इक्वल टू T1 असतं. हा, फाइंड द पॉवर ट्रान्समिटेड बाय द बेल्ट. T इज इक्वल टू T1 असता मॅक्सिमम टेन्शन. फाइंड द पॉवर ट्रान्समिटेड बाय द बेल्ट. एकदम सिंपल प्रॉब्लेम मित्रांनो. तर आता याच्यात काय करायचं? सगळ्यात पहिले वेलॉसिटी तर दिलेली. आपण जर T2 काढलं तर पॉवर काढता येईल आपल्याला. तर T2 काढायसाठी रेशो वापरायचा. T1 बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. तर T2 काढायसाठी T1 डिवाइडेड बाय ई रेस टू म्यू थिटा इज इक्वल टू T2. तर T2 इज इक्वल टू मित्रांनो T1 किती आहे 700 भागिले ई रेस टू म्यू किती आहे 0.3 2.792 किती येतं T2 30.03 न्यूटन. 303.03 न्यूटन. समजलं? 303.03 न्यूटन. नंतर बघा मित्रांनो T2 आलं, T1 आलंय. पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू V. T1 किती मित्रांनो 700 मायनस 303.03 इंटू 60 इंटू 600 किती येतं मित्रांनो पॉवर? 2 मिनिट. हे मीटर पर सेकंड मध्ये करा. 2 मिनिट. याला काय करा? मीटर पर सेकंड. वेलॉसिटीला 600 भागिले 60 10 मीटर पर सेकंड. किती येतं मित्रांनो? 3969.7 वॅट. कारण वॅट मध्ये करायसाठी आपल्याला करावं लागतं आणि 3.96 किलो वॅट. हजारनी भागायचं. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम. नाउ सेकंड प्रॉब्लेम मित्रांनो, अ पुले इज ड्रिवन बाय द फ्लॅट बेल्ट रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 600 मीटर पर मिनिट. जर याला मीटर पर सेकंड मध्ये केलं तर 600 भागिले 60 मित्रांनो तर 10 मीटर पर सेकंड. हा, ट्रान्समिट 4 किलो वॅट. पॉवर दिलेली मित्रांनो 4 किलो वॅट म्हणजे 4000 वॅट. द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन मागच्या प्रॉब्लेम पूर्ण उलटा प्रॉब्लेम आहे. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इज 0.3. द अँगल ऑफ लॅप इज 160 डिग्री. 160 ला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा मित्रांनो. किती येतं? 160 ला पाय बाय 180 मल्टिप्लाय करा. 2.792. मग आपल्याला माहिती आहे मित्रांनो T1 बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा असतं. तर रेशो काढून घ्या. T1 इज इक्वल टू 0.3 इंटू 2.792 T2 किती येतं हे? T1 इज इक्वल टू 2.31 T2. 2.31 T2. इज इट राईट ना? आता बघा नेक्स्ट. नेक्स्ट काय करताल? पॉवर. पॉवर इज इक्वल टू काय असतं? पॉवर इज इक्वल टू काय असतं? T1 मायनस T2 इंटू V. आपल्याला काय करायचंय? मॅक्सिमम टेन्शन म्हणजे T1 काढायचंय मित्रांनो. तर पॉवर किती दिलेलं आहे? 4000 भागिले वेलॉसिटीला खाली पाडायचं. वेलॉसिटी किती आहे? 10. T1 च्या जागी काय लिहिता येतं? 2.31 T2 मायनस T2. तर बघा मित्रांनो हे तर 400. हा, 2.31 मायनस 1 किती होतं मित्रांनो? इथं काही नाही म्हणजे 1 असतं. हा, 1.31 1.31 T2. मग T2 इज इक्वल टू 400 भागिले 1.31 किती येतं मित्रांनो? 400 भागिले 1.31 करून पहा.
फास्ट 30.34. बाकीचे उत्तर करेक्ट आहे ना? हा. नंतर आता बघा मित्रांनो, T2 आलं. T2 आल्यानंतर T1 काढायचं. T1 काय 2.31 इंटू T2. तर 2.31 इंटू 305.34 किती येतं? 704.905. पूर्ण रिव्हर्स प्रॉब्लेम मागच्या प्रॉब्लेम लक्षात. हे झालं मॅक्झिमम टेन्शन T1. मॅक्झिमम टेन्शन T1. बघा मित्रांनो, आता नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा मित्रांनो, तिसरा प्रॉब्लेम. अ पुले इज रोटेटिंग ऍट 50 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी दिलेली 50 मीटर पर सेकंड. ट्रान्समिट 40 किलोवॅट्स. पॉवर दिलेली 40 किलोवॅट. 40 इंटू 10 टू पॉवर 3 वॅट. द सेफ पुल इन द बेल्ट इज 400 न्यूटन पर सेंटीमीटर ऑफ विड्थ. म्हणजे सेफ पुल म्हणजे मॅक्झिमम टेन्शन काय 400 पर विड्थ, म्हणजे प्रत्येक विड्थला 400 न्यूटन, म्हणजे 400 इंटू बी. आणि तेच काय असतं आपलं मॅक्झिमम टेन्शन काय असतं मित्रांनो? T1. मॅक्झिमम टेन्शन काय असतं? T1. टी इज इक्वल टू T1 असतं. मॅक्झिमम टेन्शन काय असतं? टी इज इक्वल टू T1. तर अँगल ऑफ लॅप दिलेलं 170 डिग्री. 170 इंटू पाय बाय 180 किती येतं सांगा? 2.96 रेडियन. झालं. इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.24 फाइंड द विड्थ. म्हणजे बी काढायचं. काय काढायचं? बी विड्थ काढायची. तर बघा मित्रांनो, काय असतं माहिती का? मॅक्झिमम टेन्शन जर सेंट्रिफ्युगल टेन्शन दिलं नाही तर मॅक्झिमम टेन्शन असतं T1. मॅक्झिमम टेन्शन किती असतं? T1. तर मग पहिले आपल्याला T1 काढणे. T1 काढायसाठी आपल्याला पॉवर दिलेली. पॉवर दिलेली, रेशो वापरायचा. T1 बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. तर T1 इज इक्वल टू ई रेस टू म्यू किती आहे? 0.24 इंटू थिटा किती आहे? 2.96. T2 किती येतं मित्रांनो? हे T1 इज इक्वल टू 2.034 T2. 2.034 T2. नंतर पॉवर इज इक्वल टू काय? T1 मायनस T2 इंटू व्ही. तर बघा मित्रांनो, पॉवर किती दिलेली आपल्याला? 40 इंटू 10 to the power 3 भागिले 50 इज इक्वल टू 2.034 T2 मायनस T2. या व्हीला खाली पाठवलं. म्हणजे हे किती येतं? किती येतं बघा हे? 40 इंटू 10 to the power 3. किती येतं हे? 8000 येतं. 800 येतं हे. मला हे सांगा फास्ट. 2. किती येईल? 1.034 T2. याच्यातून एक मायनस केलं मित्रांनो तर ते येतं 1.034 T2. T2 इज इक्वल टू हे 800. तर T2 इज इक्वल टू 800 डिवायडेड बाय 1.043 किती येतं? 7.01 न्यूटन. हे आलं T2. मग T1 कसं काढायचं मित्रांनो? T1 काढायला T1 इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 2 किती मल्टिप्लाय करताल? 2.034 इंटू 767.01 किती येतं? 1500. कॅल्क्युलेट करून सांगा. खूपच चुकीचं उत्तर आहे. 1560.11 न्यूटन. मग आलं T1 आलं. टी इज इक्वल टू T1 असतं. आणि टी किती आहे आपल्याकडे? 400 बी. आणि T1 किती आहे? 1560.11. तर मग बी इज इक्वल टू किती मित्रांनो? 1560.11 भागिले 400 किती येतं?
3.0 सेंटीमीटर. हे झाली विड्थ. 3.90 सेंटीमीटर ही काय झाली तुमची विड्थ. आता बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा मित्रांनो लास्ट प्रॉब्लेम या लेक्चरचा. अ फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह इज रिक्वायर्ड टू ट्रान्समिट 35 किलोवॅट. पॉवर किती दिलेली आहे 35 किलोवॅट. 35 इंटू 10⁻³ वॅट. वॅट. नंतर 1.5 मीटर इफेक्टिव्ह डायमीटर. डायमीटर दिलेलं आहे 1.5 मीटर. हा रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 300 RPM. The angle of contact between the angle of contact spread over the pull is 11/24 of circumference. म्हणजे किती 11 डायरेक्ट रॅडियन मध्ये काढले तर चालतं तुम्ही, किंवा 11/24 इंटू 360 किती येतं 165. पुन्हा त्याला रॅडियन मध्ये करायचं 165 इंटू π/180 किती येतं हे 2.8797 रॅडियन. झालं. नंतर बघा मित्रांनो हा म्यू किती दिलेलं आहे 0.3. डिटरमाइन मॅक्सिमम टेन्शन. टी इज इक्वल टू T1 असतं. मॅक्सिमम टेन्शन काय असतं टी इज इक्वल टू T1. म्हणजे आपल्याला काय काढायचंय T1 काढायचंय. तर सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो आपण काय करू रेशो काढून घेऊ. T1/T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. तर T1 इज इक्वल टू ई रेस टू म्यू किती आहे मित्रांनो 0.3 इंटू थिटा किती आहे 2.8797. T2 किती येतं T1 इज इक्वल टू 2.3724 T2. हे आलं. मग वेलॉसिटी काढून घेऊ मित्रांनो. वेलॉसिटी काय असते πdn/60. पाय डी किती आहे 1.5. एन किती आहे 300 भागिले 60 किती येतं हे वेलॉसिटी किती येते काढून दाखवा. वेलॉसिटी किती येते पाच 3π6 30 बघा 23.56 मीटर पर सेकंड वेलॉसिटी आली. आता वेलॉसिटी आल्यानंतर काय करायचं पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू V. तर बघा मित्रांनो हा पॉवर किती दिलेली आपल्याला 35 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय वेलॉसिटी 23.56. हा T1 च्या जागी 2.37 T4 मायनस T2. हा हे किती येतं सांगा फास्ट 35 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 23.56. याचा डिफरन्स येईल मित्रांनो 1.3724 T2. तर काही नाही म्हणजे एक असतं किती येतं हे 1.48 इंटू 10⁻³ हा डिवायडेड बाय 1.3724 किती येतं T2. जी दाबायची गरज नाही त्याला असं 1080.46 न्यूटन. मग काय करायचं T1 काढायचं. T1 कसं काढायचं 2.3724 मॅक्सिमम टेन्शन काढायचं ना आपल्याला. तर 2.3724 इंटू 1082.46 किती येतं 2568 न्यूटन. पॉइंट चालतं न्यूटन. आलं लक्षात मित्रांनो. अशा प्रकारे आजचं लेक्चर संपलं.